मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या YouTube चॅनलला। मित्रांनो, काही दिवसाआधी आपण 2018 आणि 2022 ATP एक्झामच्या PYQs ची एक सिरीज चालू केली होती, जी काही कारणास्तव मधात थांबलेली होती, ज्यामध्ये पार्ट 7 पर्यंत आपण बघितलेलं होतं आणि तीच व्हिडिओ सिरीज आपण कंटिन्यू करतोय आपल्या पार्ट नंबर 8 पासून। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आधीची ती सिरीज बघितली असेल तीच व्हिडिओ सिरीज कंटिन्यू करतो नवीन कंडिशन नुसार किंवा नवीन पार्ट वाइज, आणि प्रत्येकाला इझी वेने समजेल किंवा लक्षात राहील अशाच पद्धतीने। त्यामुळे प्लीज तुम्ही प्रॉपरली या सिरीजला प्रॉपरली स्टडी करा, गो थ्रू करा। सोबतच तुमच्यासाठी खूप चांगली माहिती तुम्हाला देतोय की आपण फक्त 2018-2022च नाही, 2013 ADTP चे दोन्ही पेपर म्हणजे 18 आणि 22 चे, त्यानंतर TP चे जेही पेपर आतापर्यंत झाले, इवन दो लॉच्या ज्या संदर्भात गोष्टी होत्या रिगार्डिंग द टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन्स, या सुद्धा आपण इथे कव्हर करणार किंवा त्याही पेपर मधले जे काही क्वेश्चन्स आहे ते इथे घेतल्या जातील। त्यामुळे या व्हिडिओ सिरीजला कंटिन्यू करा, प्रॉपरली व्यवस्थित लक्षात घ्या आणि गो थ्रू करा। क्वेश्चन्स जसे मागच्या वेळेला 4-4, 5-5 होते, या वेळेला त्या क्वेश्चनची नंबर वाढवलेली आहे किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन्स कव्हर करायचा मी इथे प्रयत्न करतोय। क्लियर? त्यामुळे कंडिशन काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे की जी व्हिडिओ सिरीज आपण बघतोय किंवा ज्या व्हिडिओ सिरीज मधनं आपण जातोय त्यावर जर काही तुम्हाला खरंच काही सजेशन्स असेल तर नक्की कमेंट मध्ये टाका। जर व्हिडिओ सिरीज नक्की आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। सोबतच आपला जो असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 चा कोर्स आहे तो सुद्धा रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे। ज्यांना तो जॉईन करायचा असेल तर त्यांनी एकतर मला किंवा अक्षय कुलकर्णी सरांना जरी का सांगितलं तरीही तुम्हाला तशा पद्धतीने त्या कोर्स घेता येईल किंवा त्यामधनं गो थ्रू करता येईल। ओके, सो मित्रांनो, चालू करतोय आपला आजचा क्वेश्चन, जो की क्वेश्चन नंबर आहे 63, ज्यामध्ये आपण बघतोय की कंडिशन काय दिली आहे। द ऑब्जेक्शन अँड सजेशन टू द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान आर इन्व्हायटेड विदिन अ पिरियड ऑफ days from the date of publication of notice in the official gazette for the municipal corporation having a population 12 lakh। इथे 12 lakh अशी कंडिशन दिली आहे। ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान, ऑब्जेक्शन आणि सजेशन म्हणतायत। जर का तुम्ही MRTP ऍक्टच्या अंतर्गत जर का सेक्शन नंबर 26 मधनं गो थ्रू करत असेल, सेक्शन नंबर 26, तर तुम्हाला लक्षात येईल कंडिशन काय आहे। ओके, बघा मी काय करतोय की कंडिशन 26 काय सांगते, प्रिपरेशन अँड पब्लिकेशन ऑफ नोटीस ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान। बघा प्रॉपर लक्षात घ्या, 100% कंडिशन काय आहे तर 30 डेज आणि 60 डेजच्या संदर्भात ही कंडिशन तुम्हाला इझिली वाटेल, पण पॉप्युलेशनच्या बेसिसवर तुम्हाला याचा आन्सर लक्षात ठेवायचा आहे। ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, द नोटीस शाल स्टेट द नेम ऑफ प्लेस वेअर द कॉपी देअरऑफ शाल बी अवेलेबल फॉर इन्स्पेक्शन by the public and that copies thereof or extract therefrom certified to be correct shall be available for the sale to the public reasonable price and inviting suggestion and objections within a 30 days। म्हणजे 30 डेज आहे तर लगेच तुम्ही क्लिक कराल 30 डेजला, बरोबर आहे। पण इथे काय म्हटलंय की जर का म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं करंट सेन्सेस, लेटेस्ट सेन्सस नुसार जर का पॉप्युलेशन 10 लाख पेक्षा जास्त असेल, इन केस पॉप्युलेशन 10 लाख और मोर, त्या केस मध्ये याच्यासाठी 60 दिवसाचा कालावधी ठेवलेला आहे। म्हणजे जर का तुम्ही क्वेश्चन नंबर 63 बघाल तर इथे तुम्हाला लक्षात येईल आन्सर नंबर 3 हे करेक्ट आहे। 60 डेज, 30 डेज पण बरोबर असतं। सो 30 डेज कुणासाठी आहे, जो की म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये लेस दॅन 10 लाख पॉप्युलेशन असेल त्या केसमध्ये। पण इथे काय म्हटलंय की 12 लाख पॉप्युलेशन म्हटलंय, 12 लाख म्हणजे ऑब्व्हियसली 10 लाखापेक्षा जास्त, त्या केसमध्ये 60 डेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। क्लियर? आय होप 63 क्लियर आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 64। बघा काय म्हणतायत, द इयर परचेस
इयर परचेस ऍट 5%. एक तर तुम्हाला YP चा सुरुवातीला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. YP इज इक्वल्स टू 1/I असतो. I इज नथिंग बट द रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट लक्षात ठेवा. सो 1/I 5% रेट ऑफ इंटरेस्ट फॉर इनडिफाइनेट पिरियड शाल बी किती असेल 1/5%. मी यालाच 1/5 डिवायडेड बाय 100 लिहायला पाहिजे. म्हणजे ऑब्विसली डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाईल न्यूमरेटरला डिवायडेड बाय 5. आन्सर येणार 20. सो ऑब्विसली क्वेश्चन 2 इज करेक्ट. ऑप्शन 2 इज करेक्ट. म्हणजे 20 हे आन्सर करेक्ट असायला पाहिजे होतं. क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 65. यामध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन झालंय की खरं तर रूरल वॉटर सप्लाय स्कीम मध्ये आन्सर ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. बघा आन्सर ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. 40 लिटर पर हेड डे किंवा पर हेड पर डे एवढी कंडिशन आहे आणि 70 पण बरोबरच आहे. पण यामध्ये तुम्हाला काय घेऊन चालायचं आहे रूलरच्या केसमध्ये 40 कधी अवेलेबल असेल 40 LPCD आणि 70 LPCD ची काय कंडिशन असते ती लक्षात घ्या. 40 LPCD इन केस ऑफ हँडपंप वगैरे असेल तर म्हणजे कोणत्याही पद्धतीची जलवाहिनी नाही आहे. आणि हँडपंपच्या केसमध्ये रूलरसाठी अवेलेबल असेल 40 रूरल एरियासाठी अवेलेबल आहे 40 LPCD. पण जर का जल जीवन प्रक्रिया किंवा जल जीवन जर का कंडिशन असेल जिथे जल जीवन मिशन आहे किंवा पाईप थ्रू वॉटर पाठवल्या जातं किंवा पाईप थ्रू जर का पाणी जात असेल तर त्या केसमध्ये 70 LPCD ही कंडिशन आहे. आणि या केसमध्ये तुम्हाला बिगर व्हॅल्यूला किंवा मोठ्या व्हॅल्यूलाच कन्सिडर करावं लागेल. हँड पंप रूरल एरियामध्ये आपण आता अलाउ करत नाही किंवा टाउन प्लॅनिंगच्या केसमध्ये आपण बघत नाही. त्यामुळे 70 LPCD हे आन्सर करेक्ट आहे. मी 40 इनकरेक्ट आहे असं म्हणत नाही पण 40 इन केस ऑफ हँड पंप जिथे पाईप सिस्टीम किंवा जल जीवन मिशन किंवा पाईप थ्रू वॉटर पाणी पोहोचवल्या जात नाही अशा ठिकाणी 40 LPCD आहे. पण इथे तुम्हाला लार्जर किंवा मोठी व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे ज्यामध्ये जल जीवन मिशन किंवा पाईपलाईन सिस्टीम ने वॉटर तिथे पोहोचवल्या जातं. अशाच फॉर्मॅटमध्ये आपण हा टाउन प्लॅनिंग बघतो. त्याच्यामुळे 70 LPCD इज द करेक्ट आन्सर 65 चं. यानंतर आहे मित्रांनो 66. बघा इथे सगळ्यात खूप जबरदस्त क्वेश्चन दिलाय की इथे ना शार्पड लँड विषयी विचारलाय. बघा काय म्हटलंय शार्पड लँड विषयी विचारलाय. बघा सुरुवातीला गिवन काय आहे द पर्पज ऑफ वर्किंग आउट स्टॅम्प ड्युटी फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 हेक्टर. म्हणजे लँडचा जो एरिया आहे लँडचा जो एरिया त्यांनी दिलेला आहे मित्रांनो तो दिला आहे 3 हेक्टर. बरोबर. ज्या केसमध्ये विच इज नायदर फॉलिंग इन अ साल्ट पॅन नॉर इन द अर्बन इन द इन्फ्लुएन्स झोन द रेट इज गिवन एन्युअल स्टेटमेंट रेट फॉर ऍडजॉइनिंग द बागायत लँड इज 25 लाख पर हेक्टर. म्हणजे जो रेट त्यांनी दिलेला आहे शार्पटसाठी 25 लाख पर हेक्टर त्यांनी दिलेला आहे. लक्षात ठेवा पर हेक्टरचा रेट जो काही दिलाय तो दिलाय 25. म्हणजे ऑब्विसली 3 हेक्टर साठी 3 into 25 जर केलं तर 75 लाख होतो टोटल व्हॅल्यू किंवा व्हॅल्युएशन. आता याला ज्या वेळेला आपण ASR मध्ये बघतो त्यावेळेला कंडिशन काय आहे किंवा रूल नंबर कोणता स्टडी करायचा आहे तर बघा शार्पटचा रूल नंबर 27 दिलाय आणि शार्पट किंवा मीठ फुटलेल्या शेतजमिनीच्या बाबतीत आवश्यक ती शहानिशा करून अन्यथा शेतजमिनीच्या मूल्यांकन बागायती जमिनीच्या मूल्यदराच्या बघा बागायती जमिनीच्या मूल्यदराच्या 60% दराने एवढी करावी. म्हणजेच काय म्हणजेच 60% दराने एवढी तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन करता येतं. म्हणजेच आधीचा जो क्वेश्चन दिलेला आहे त्या केसमध्ये काय आहे की टोटल व्हॅल्यू जी आली असेल ह्या 75 च्या 60% दॅट इज 75 60% आणि हे आन्सर मित्रांनो करेक्ट असेल.
ज्यासाठी आन्सर येतं 45 लाख. हे आन्सर येतं 45 लाख. म्हणून ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. जिथे लक्षात ठेवायचं शारपटसाठी बागायती दराच्या 60% एवढं व्हॅल्युएशन केलं जातं. इथे यांनी जो काही लँड रेट दिलेला होता तो ऍडजॉइनिंग बागायत लँड इज ₹25 लाख, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू बागायत. इन केस होऊ पण शकतं की तुम्हाला बागायतचा किंवा वेगळा अजून एक देऊ शकतो जो की हंगामी देऊ शकतो. हंगामी बागायतचा दिला जाऊ शकतो रेट, किंवा 2 रेट दिला जाऊ शकतो. त्यामधला तुम्हाला बागायतचा रेट घ्यायचा आहे, कारण शारपटसाठी आपण विथ रिस्पेक्ट टू बागायतच रेट कन्सिडर करतो आणि जो काही बागायतचा रेट असेल त्याच्या 60% रेटनंच आपण याचं व्हॅल्युएशन करत असतो. त्यामुळे जे काही टोटल व्हॅल्युएशन आलं त्याच्या 60% म्हणजे 75 लाखाच्या 60% म्हणजेच 45 लाख ही त्याची ASR व्हॅल्यू असणार. म्हणून ऑप्शन 2 इज करेक्ट. क्लिअर. हा होता 66. त्यानंतर मित्रांनो 67 जो आहे हा डिलीटेड आहे, कारण यामध्ये ना हा क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ आन्सर्स आपल्याला मिळत होते, त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे हा डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे 67 आपण डिलीट करू आणि लास्टला याचं परफेक्ट आन्सर किंवा कोणत्या कंडिशन मध्ये हा चुकीचा होता ते आपण पुन्हा बघणार आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका की सर हा डिलीट तिथे होता म्हणून याचं काय असेल, तर याला सुद्धा मी ऍट द एंड लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर करून देईल. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो 68 जो होता झोन फॉर व्हेरियस यूज इन द डेव्हलपमेंट ऑफ प्लॅन ऑफ द सिटी. इथे सुद्धा 68 च्या केस मध्ये जर बघितलं मित्रांनो तर 68 सुद्धा डिलीट होता, कारण की नंबर ऑफ क्वेश्चन्स जे ऑप्शन जे होते ते जास्त बरोबर येणार होते. कारण झोनिंग जर का बघितलं तर झोनिंग फॉर व्हेरियस यूज इन द डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ द सिटी जर बघितलं, ऍट टू सप्लाय द लँड अबंडंटली हा पण बरोबर आहे. लिमिट द सप्लाय ऑफ लँड येणार नाही. डज नॉट अफेक्ट द सप्लाय ऑफ लँड, विल इन्क्रीज द डिमांड ऑफ लँड, म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स यामध्ये बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हा सुद्धा इथनं डिलीट केला होता किंवा तो 2018 मध्ये डिलीट करण्यात आला होता. हा सुद्धा डिलीटेड आहे. याचं परफेक्ट कंडिशन्स काय असेल हे आपण नवीन ऑप्शन्स नुसार पुढच्या काही व्हिडिओज मध्ये बघू. लास्टला एक व्हिडिओ डिलीटेड साठी तयार केला गेला जाईल, ज्यामध्ये त्याचे परफेक्ट ऑप्शन किंवा परफेक्ट क्वेश्चन कसा असू शकतो त्यावर आपण बोलणार आहोत. 68 नंतर मित्रांनो 69 जो आहे बघा, हा आहे while sanctioning the development plan under the section 31. आता बरेचसे लोक सेक्शन 31 चा विचार करतील काय आहे, पण त्याआधी ऑप्शन सुद्धा वाचणं गरजेचं आहे. सगळ्यांमध्ये काय म्हटलंय, सबस्टेन्शियल नेचर, सबस्टेन्शियल नेचर आणि सबस्टेन्शियल नेचर. चारही ऑप्शन मध्ये सबस्टेन्शियल नेचर दिला आहे. क्लिअर. आता सबस्टेन्शियल नेचरची कंडिशन काय असते हे तुम्ही आधी सगळ्यात सुरुवातीला समजून घ्या. म्हणजेच काय 22A मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर काय सांगतो. पहिली कंडिशन काय सांगतो मित्रांनो, की एनी मॉडिफिकेशन टू द रिझर्व साइट रिझल्टिंग इन रिडक्शन ऑफ इट्स एरिया बाय मोर दॅन 50%. बाय मोर दॅन 50%. म्हणजेच कंडिशन मध्ये काय सांगतं, 50% साठी पहिली कंडिशन. त्यानंतर इन्सर्शन ऑफ न्यू रोड. इन्सर्शन ऑफ न्यू रोड बघा इथे त्यांनी क्लिअर म्हटलंय बी मध्ये अ न्यू रोड PQ इज प्रपोज्ड. PQ इज प्रपोज्ड म्हणजे हा येतोय सबस्टेन्शियल नेचर मध्ये. क्लिअर. सेकंड थिंग नेक्स्ट पुढे काय म्हटलंय, चेंज इन द प्रपोज अलोकेशन द यूज ऑफ सर्टन लँड फ्रॉम वन झोन टू अदर झोन प्रोव्हाइडेड बाय द क्लॉज A ऑफ सेक्शन 20 which results in increasing area that other zone by more than 10%. एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये जर का कन्व्हर्शन होत असेल आणि 10% पेक्षा जास्त होत असेल त्याला सुद्धा सबस्टेन्शियल नेचर म्हणतात. बघा एरिया अंडर द रिझर्वेशन ऑफ अ गार्डन इज रिड्यूस फ्रॉम 1 हेक्टर टू 0.4 हेक्टर. बघा काय म्हणतात, एरिया अंडर द रिझर्वेशन ऑफ गार्डन म्हणजे जे काही रिझर्वेशन गार्डन मध्ये होतं त्याला कमी केलं गेलंय आणि ते रिड्यूस किती गेलंय फ्रॉम 1 हेक्टर टू 0.4 हेक्टर. आता जर का या केस मध्ये बघितलं 1 हेक्टर टू 0.4 हेक्टर मध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की इथे सुद्धा हा कंडिशन तुम्हाला सबस्टेन्शियल नेचर मध्ये बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन काय होती, अल्ट्रेशन इन द FSI बियॉन्ड द 10%. अल्ट्रेशन म्हणजे एकतर कमी करा किंवा जास्त करा. ओके, अल्ट्रेशन करतोय म्हणजेच कंडिशन्स काय आहे
की बघा फ्लोर स्पेस इंडेक्स इज इनक्रीज फ्रॉम 1 to 1.05. 1 to 1.05 म्हणजेच काय, एकचा जर का 5% बघितलं तर हा 0.5 होणार. म्हणजे इथे तुम्हाला 10% जास्त अल्टरेशन बघायला मिळत नाही. त्यामुळे FSI ची कंडिशन येणार का? बिलकुल नाही, कारण इथे अल्टरेशन 10 पेक्षा जास्त बघायला मिळत नाही. अल्टरेशन 10 पेक्षा जास्त पाहिजे होतं, म्हणजे आयदर इट इज 1.1 पेक्षा जास्त पाहिजे होतं किंवा मग 0.9 पेक्षा पाहिजे होतं. बरोबर आहे ना. अल्टरेशन बघा 1 FSI असेल तर अल्टरेशन काय होऊ शकतं, 10%, 0.9 होऊ शकतं. 1% म्हणजे 0.1 ने कमी करा. 1 चे 10% म्हणजे किती, 0.1. क्लिअर. याच्यापेक्षा एकतर 1.1 पेक्षा जास्त पाहिजे होतं किंवा इकडे कमी पाहिजे होतं, पण इथे काय केलंय, 0.5 ने केलंय. म्हणजे 1 चा 5% होतो 0.05. सो 0.05 ने कमी केलंय, म्हणून ही कंडिशन येणार नाही. त्यानंतर ए काय सांगतो, 2 हेक्टर एरिया अंडर द ग्रीन झोन इज कन्वर्टेड इनटू द रेसिडेन्शियल झोन. बघा 2 हेक्टर एरिया अंडर द ग्रीन झोन कन्वर्टेड इनटू द रेसिडेन्शियल झोन टू मेक द टोटल रेसिडेन्शियल झोन ॲज अ 20 हेक्टर. ज्यामध्ये 2 हेक्टर एवढं काय केलंय त्यांनी, एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये कन्वर्ट केलंय. एका झोन मधून दुसऱ्या ग्रीन झोन मधून कन्वर्टेड रेसिडेन्शियल साठी 20 हेक्टरचे जर का तुम्ही 10% घेतले तर लक्षात ठेवा मित्रांनो किती होते, 2 हेक्टर. आणि त्यांनी तेवढंच कमी केलंय. म्हणजे जिथे कमी केलं जाते 10% किंवा त्यापेक्षा जास्त नाही, म्हणजे ही पण कंडिशन येणार. म्हणजे इथे ए बरोबर आहे, बी बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. सो ऑब्विसली ए बी आणि डी इज अ सबस्टेन्शियल नेचर. ए बी आणि डी म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट. इथे ऑप्शन 3 करेक्ट येतो, ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन नंबर 31 नुसार जायची गरज नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटेल की सेक्शन नंबर 31 आपल्याला बघायचं आहे, काही केसेसमध्ये तुम्हाला ऑप्शन्स पण स्टडी करावे लागतील आणि त्या ऑप्शनच्या बेसिसवर तुम्हाला नंबर ऑफ सेक्शन स्टडी करून त्यामधनं गो थ्रू करावं लागेल. क्लिअर. हा होता मित्रांनो सेक्शन क्वेश्चन नंबर 69, ज्याचं ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन होतं 3. क्लिअर. नेक्स्ट 70 मध्ये काय आहे की फर्स्ट स्टेप इन द प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन इज, आणि हे बरेचदा आपण घेतलं पण आहे किंवा भरपूरदा आपण कव्हर पण केलं होतं. म्हणजेच काय, इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला रिजनला इस्टॅब्लिश करावं लागेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पब्लिकेशन ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन कराल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहे, RBD किंवा RBB फॉर्म भराल किंवा लोकांसोबत डिस्कस कराल, ह्या सगळ्या गोष्टी होईल. पण सुरुवातीला तुम्हाला रिजनला इस्टॅब्लिश करावं लागेल. म्हणून 70 साठी 3 करेक्ट. आणि जर का RP मध्ये गेले तर तुम्हाला सेक्शन नंबर 3 मध्येच क्लिअर माहिती पडेल की इथे काय कंडिशन्स आहेत. क्लिअर. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 70, ज्याच्यासाठी ऑप्शन 3 हा करेक्ट होता. क्लिअर. यानंतर 71 मध्ये व्हॉट इज द टाइम स्टिप्युलेटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ इट्स इंटेन्शन. आणि हा डिलीटेड याच्यासाठी केला गेला आहे कारण इथे 2 कंडिशन आहे मित्रांनो. 9 मंथ इथे बरोबर आहे, पण सुरुवातीला ऑथॉरिटीला 9 मंथ दिला जातो. 9 महिन्यात जर का ऑथॉरिटी फेल करण्यास किंवा फेल होत असेल करायला, तर मग ऑफिसर, एक्सेड ऑफिसर जो आहे तो अपॉइंट केला जातो आणि त्याने पुढच्या 9 महिन्याच्या आत राहिलेले बाकीचे सगळे कामं करणं कंपल्सरी आहे. अशा पद्धतीचा तो करेक्ट क्वेश्चन असता. पण इथे थोडं कन्फ्युजन तयार केलं गेलंय. म्हणजे 9 मंथ्स बरोबर असतं, पण या पर्टिक्युलर कन्फ्युजन मुळे, कारण 9 महिने आधी ऑथॉरिटीला, आणि ऑथॉरिटी जर का फेल होत असेल तर मग तिथे एक सेड ऑफिसर तुम्हाला अपॉइंट करावा लागेल, ज्या अंतर्गत तो ऑफिसर पुढच्या 9 महिन्याच्या आत तशा पद्धतीने ड्राफ्ट TPS फॉर्म करतो किंवा तयार करतो आणि डिक्लेअर करून तो त्याचे इंटेन्शन डिक्लेअर करतो. म्हणून या कारणामुळे हा क्वेश्चन डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे या क्वेश्चन थ्रू आपण याला शेवटी बघू लास्ट व्हिडिओमध्ये की करेक्ट काय येतो. पण तुम्हाला जरी बघायचं असेल तरी तुम्ही सेक्शन नंबर 61 मधून जर का गो थ्रू केलं तर तुम्हाला इझिली लक्षात येईल की याचा करेक्ट कंडिशन काय आहे. व्हॉट इज द टाइम पिरियड स्टिप्युलेटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट TPS आफ्टर डिक्लेरेशन ऑफ इट्स इंटेन्शन. इंटेन्शन किंवा डिक्लेरेशन प्रिपेअर केल्यानंतर
किती टाइम पिरियड मध्ये त्या ड्राफ्टला बनवायला पाहिजे किंवा टाउन प्लॅनिंग स्कीमचा ड्राफ्ट बनवायला पाहिजे, ऑथॉरिटीला किती टाइम दिला जातो आणि ऑफिसर किती वेळात करतो, ऑफिसर कधी करेल, कशा केसमध्ये करेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सेक्शन नंबर 61 मध्ये क्लिअर होतील. सो 71 डिलीटेड आहे. लास्ट व्हिडिओमध्ये बघू याला करेक्ट करून आणि याचे ऑप्शन्स करेक्ट कसे असतील ते आपण लास्टला बघणार आहोत. त्यामुळे हा डिलीटेड आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे 72. लक्षात ठेवा या 72 मध्ये आपल्याला काय एक हायरार्की पॅटर्न तुम्हाला प्रोव्हाइड करायला सांगितला होता की बाबा रे रोड किंवा जे काही वेज आहे किंवा स्ट्रीट्स आहे याला तुम्हाला त्यांनी करायला सांगितलं. तर लक्षात ठेवायचं याचा हायरार्की पॅटर्न कसा असतो. सगळ्यात सुरुवातीला एक्सप्रेस असतो, एक्सप्रेस वे असतो. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट असतो आर्टेरियल स्ट्रीट, आर्टेरियल स्ट्रीट. त्यानंतर असतो कलेक्टर स्ट्रीट. हे लिहून पण ठेवा तुम्ही कारण खूप महत्वाचं आहे. आणि लास्टला असतो लोकल, लोकल स्ट्रीट. हा करेक्ट फॉर्मॅट आहे. EACL म्हणजे मी तरी लक्षात असंच ठेवत असतो. EACL, ई म्हणजेच काय एक्सप्रेसवे, ए म्हणजे आर्टेरियल, सी म्हणजे कलेक्टर आणि एल म्हणजे लोकल या फॉर्मॅटमध्ये. सो हा जो करेक्ट ऑप्शन आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. सो एक्सप्रेसवे आहे डी ला, आर्टेरियल आहे बी ला, कलेक्टर आहे सी ला, सॉरी ए ला आणि हा आहे सी ला. सो DBAC हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो करेक्ट आहे मित्रांनो. सो ऑप्शन 2 हा करेक्ट येतो. लक्षात ठेवायचं एक्सप्रेसवे, आर्टेरियल, कलेक्टर आणि लोकल, EACL हे माझ्या लक्षात आहे. EACL नेच मी लक्षात ठेवतोय किंवा हाच मग ई म्हणजे एक्सप्रेस, ए म्हणजे आर्टेरियल, सी म्हणजे कलेक्टर, एल म्हणजे लोकल. क्लिअर. सो 72 ला 2 करेक्ट. त्यानंतर 73 मध्ये बघा काय कंडिशन आहे. रीड द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. बघा ऍक्टिव्हिटीज पहिल्यांदा वाचून घ्या. डिफेन्स डिपार्टमेंट इंटेंड्स टू कॅरी आउट द कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज. डिफेन्स. नंतर बी ऍक्टिव्हिटी काय, पर्सन एक्स इंटेंड्स टू डिमॉलिश हिज एक्झिस्टिंग स्ट्रक्चर इन कम्प्लायन्स ऑफ अ स्टॅच्युटोरी नोटीस फ्रॉम द प्लॅनिंग ऑथॉरिटी. बघा पहिली काय म्हणते कंडिशन की डिफेन्स डिपार्टमेंटला ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचा आहे. दुसरी काय म्हणते की जो पर्सन एक्स आहे तो प्लॅनिंग ऑथॉरिटीने दिलेल्या नोटीस मार्फत, जी काही स्टॅच्युटोरी नोटीस असेल, प्लॅनिंग ऑथॉरिटीने दिलेल्या नोटीस मार्फत एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डिमॉलिश करणार आहे. पुढे काय म्हणतात, इन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. फॉर बोथ द ऍक्टिव्हिटीज परमिशन फॉर अ डेव्हलपमेंट इज रिक्वायर्ड टू सॉर्ट फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह प्लॅनिंग ऑथॉरिटी. The permission is required in case of activity B only. No permission is necessary for any activities. The permission is required in case of activity A only. बघा पहिली, डिफेन्स डिपार्टमेंटला कोणत्याही परमिशनची गरज पडत नाही. पहिली कंडिशन, डिफेन्स डिपार्टमेंटला कोणत्याही परमिशनची गरज पडत नाही. त्याच्यामुळे ए ऍक्टिव्हिटीसाठी परमिशन लागणारच नाही. बी ऍक्टिव्हिटी मध्ये जो काही पर्सन एक्स आहे तो विथ रिस्पेक्ट टू म्हणजे जे काही ऑथॉरिटी सांगतंय त्याच्याच बेसिसवर तो ते स्ट्रक्चर डिमॉलिश करतोय, तरी तो परमिशन मागायला जाईल का. ऑलरेडी त्याला जशी नोटीसच पाठवलेली आहे, दिलेली आहे की बाबा तू स्ट्रक्चर डिमॉलिश कर. मग दोन्ही ऍक्टिव्हिटी परमिशनची गरज काय, म्हणजे कोणत्याही ऍक्टिव्हिटीला परमिशनची गरज नाही. म्हणून मग नो परमिशन इज नेसेसरी फॉर एनी ऑफ द ऍक्टिव्हिटी. ऑप्शन 3 इज करेक्ट. दोन्हीमध्ये या कंडिशन नुसार तुम्हाला परमिशनची गरज पडणार नाही. क्लिअर. ऑप्शन 73 ला 3 करेक्ट. नाउ नेक्स्ट 74. फॉर अंडरटेकिंग इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट द प्रोजेक्ट प्रपोनंट शाल हॅव. ऑब्विसली तुम्हाला माहित आहे 40 हेक्टर किंवा 100 एकर जमीन असणं गरजेचं आहे. कॉन्टेजियस, अनब्रोकन, कंटिन्यू लँड असणं गरजेचं आहे. काय म्हणतात, एक्सक्लुझिव्ह ओनरशिप ऑल लँड्स पार्सल ऍट मेजरिंग नॉट लेस दॅन 100 हेक्टर. तर 100 हेक्टर नॉट लेस दॅन नाहीये. बरोबर आहे, पहिलं गेलं. सेकंड काय म्हणताय, एक्सक्लुझिव्ह ओनरशिप. हा शब्द चुकीचा आहे. एक्सक्लुझिव्ह ओनरशिप बिलकुल येतच नाही, इन्क्लुडिंग ओनरशिप येतो. म्हणून हा पण इथे गेला, हा पण इथे गेला. सेकंड, ओनरशिप और डेव्हलपमेंट राइट्स ऑफ लँड पार्सल ऍट मेजरिंग नॉट लेस दॅन
100 हेक्टर. आणि लास्ट काय म्हणतात, ओनरशिप और डेव्हलपमेंट राईट्स ऑफ लँड पार्सल ॲट मेजरिंग नॉट लेस दॅन 40 हेक्टर. त्यामुळे यामध्ये क्वेश्चन नंबर काय येतो 74 मध्ये, 74 मध्ये क्लिअर केलेलं आहे की बाबा रे कंडिशन काय येणार, एक्सक्लुझिव्ह ओनरशिप बिलकुल नाही, एक तर 100 हेक्टरच चुकीचं आहे, म्हणून काय होणार 3 आणि 1 याच्यासाठी गेलं कारण की 100 हेक्टर आला शब्द क्लिअरली निघून गेला. सेकंड याच्यासाठी गेला कारण की एक्सक्लुझिव्ह ओनरशिप म्हणतायत त्याच्यामुळे तोही निघून गेला, एक्सक्लुझिव्ह ओनरशिप बिलकुल येणार नाही. मग ओनरशिप किंवा डेव्हलपमेंट राईट्स ऑफ लँड पार्सल ज्याची एकतर स्वतःची जमीन असेल किंवा जर का तुकड्यांमध्ये असेल तर एकालाच तेवढं ओनरशिप दिलेली असेल किंवा तेवढं डेव्हलपमेंट राईट्स त्याला दिलेले असतील, अशी जमीन ज्यामध्ये 40 हेक्टर पेक्षा कमी नसायला पाहिजे किंवा इथे जर का 100 एकर जरी आलं तरीही चालेल. ओके, लक्षात ठेवायचं 100 एकर तरीही चालेल. ओके, सो हा होता क्वेश्चन नंबर 74 मध्ये चौथा करेक्ट होता. लास्ट क्वेश्चन जो आहे आजचा, जो आहे द प्रेझेंट कन्सिडरेशन फॉर द फुल व्हॅल्यू ऑफ लँड ऑब्टेनेबल आफ्टर स्पेसिफाईड पिरियड इज ओव्हर कॉल्ड. म्हणजेच काय, काही पर्टिक्युलर पिरियड गेल्यानंतर त्या पर्टिक्युलर लँड पार्सलची फुल व्हॅल्यू मिळेल. फुल याला काय म्हणतात, तर याला विथ रिस्पेक्ट टू 1 बघा 1 रुपया परत मिळवण्यासाठी काय कंडिशन असते, याला बोलतो आपण रिव्हर्जनरी व्हॅल्यू. त्याला काय बोलतो, रिव्हर्जनरी व्हॅल्यू. म्हणजे काय, प्रेझेंट व्हॅल्यू किंवा प्रेझेंट कन्सिडरेशन कन्सिडर करून फुल व्हॅल्यू ऑफ लँड जी काही एका स्पेसिफाईड पिरियड नंतर मिळते त्यालाच बोलतो आपण रिव्हर्जनरी व्हॅल्यू. क्लिअर. सो ऑप्शन डी हा करेक्ट आहे. क्लिअर, 75 ला डी करेक्ट. तर मित्रांनो इथे आपण थांबूया आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत पुढचे क्वेश्चन. नेक्स्ट जो पार्ट आहे, जो पार्ट नंबर 9 असेल, ज्यामध्ये आपण पुढचा पार्ट कंप्लीट करू आणि लवकरच ATP 2018चा पेपर संपून 2022 पण कंप्लीट करू. त्याच्यानंतर ADTPचे पण पेपर असतील, त्यानंतर TPचे पण पेपर आहे आणि लॉच्या केसमध्ये जे काही बाकी ऍक्ट्स अँड रूल मधले काही जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते सुद्धा आपण इकडे स्टडी करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओज बघा, जेणेकरून तुमच्या 2024च्या पेपरमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा होईल. थँक्यू सो मच. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू गाईज. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू सो मच.